देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली। पेट्रोलच्या दरात 3 रुपयांची तर डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली। मुंबईत यामुळे प्रति लिटर पेट्रोलसाठी 106 रुपये 50 पैसे मोजावे लागतात तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागणार आहेत। पेट्रोल डिझेलचे नवे दर आजपासूनच लागू झालेत। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर भारतातील तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली आहे। पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागले। नव्या दरानुसार मुंबईत 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी 93 रुपये मोजावे लागतील। तर पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे इतके असतील। नागपूरमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटरला 107 रुपये 18 पैसे असतील। मला कुठे काय परवडत नाही आजकाल। आता कामाला जाणार कसं, पगार का एवढा, पेमेंट। 3 पेट्रोल पंप फिरून आलोय, कुठेही पेट्रोल नाही, सगळे पॉवर यूज करतात। पेट्रोल म्हणजे संपलेत जास्त पौर्णिमा तर सायकल घ्यायला गेला, सायकल घ्यायला गेला तर सायकल शिवाय काही पर्याय नाही। पायदल चालायला लागेल आणि सायकलवर चालायला लागेल, त्याशिवाय काही पर्याय नाही ना। कारण आता निवडणूक झाला, आता त्या रेस्टेट शक्यतो वाढवणार आहे। नाही परवडलं तरी परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे ना। पण आता मग ही चूक कोणाची म्हणायची? आता ही चूक नाही, एक जागतिक प्रश्न झालेला आहे ना युद्धामुळे। मग त्यामुळे हे सहन केलंच पाहिजे। सोनं चांदीवरील आयात शुल्क 6 वरून थेट 15% वाढवण्यात आलं तर कमर्शियल सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ झाली। सीएनजीच्या दरातही 2 रुपयांनी वाढ करण्यात आली। दुसरीकडे अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ झाली। बऱ्याच काळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात आज वाढ झाली। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात, त्याचबरोबर आयातीवरही परिणाम झालाय। तेलाच्या आयातीचा खर्च वाढलाय, याचा थेट भार आता ग्राहकांवर पडण्यास सुरुवात झाली आहे। डिझेल महागल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची भीती आहे। सार्वजनिक वाहतूक आणि खासगी प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात। यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडू शकतं।